तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पिंपरी चिंचवड दौऱ्यात चौफेर फटकेबाजी केली आणि मोठं सूचक विधानही केलं। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचे संकेत पुन्हा एकदा अजित पवारांनी यावेळेला दिलेत। आपण तुतारी आणि घड्याळ एकत्र लढत आहोत, आम्हाला कोणाशीही वाद घालायचा नाही। मागे जे काही घडलं ते गंगेला मिळालं, आता एकोप्यानं काम करायचंय असं स्पष्ट वक्तव्य अजित पवारांनी केलंय। इतकंच नाही तर माझं सगळं काकाच्या पुण्याईनेच लय बरं चाललंय असं म्हणत अजित पवारांनी खोटं बोलत नसल्याचं सांगत थेट गळ्याची शपथही घेतली आहे। मला काही दुसरी ऐकणं अपेक्षा नाहीये। काकाच्या पुण्याईने माझं लय बरं चाललेलं, गळ्याच्यानं खोटं बोलत नाही। त्याच्यामुळं आपण त्याबद्दल माझी काही काळजी करू नका। आम्ही यावेळेस तुतारीला आणि घड्याळाला बरोबर घेतलंय, आम्हाला वाद घालायचा नाही। मागचं झालं गेलं गंगेला मिळालं, आता आपण सगळ्यांनी एकोप्याने काम करायचंय। शहरभर सीसीटीव्ही यंत्रणा आणि इतर सुरक्षा यंत्रणा द्यायची आहे। नागरी समस्यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, तो आपल्याला सोडवायचा आहे। आणि या शहरातील जो भ्रष्टाचार गेले काही वर्ष चाललेला आहे, त्या भ्रष्टाचाराचा आका तो आपल्याला संपवायचा आहे। त्या